काय झालं? चालण्यात मिरच्या होता. आता आमचं काय चाललंय नियोजन थोडस दाखवतो मी. चालण्यात होता जेव्हा मिरच्या आणि हिथं काय चाललंय हे काय करते तू नेमकं? हो मी पपयाला बांधते. काल इथली पपईच नेली का बारकी बाई हा लाल पिवळी झालती मस्त. दीपाली म्हणली पहिलीच पपई आहे खाईन तर आपल्या आजवर कोणतरी नंबर हाणला. तुला वाटलं होतं का पहिली झाडाची पपई मीच खाते पिकल्यावर? उतर बांधलंय पण ती पलीकडच्याला. बरं ठीक आहे ती पडून जाईल. पण टाकीन पडशील दामाने उतर. आज दीपालीनी सगळ्या पपईच्या झाडाला गुंडाळले आज. अरे थांब एक मिनिट. थांब अरे थांब खाली उतर. मानगा मोडीशीन बाबा. हा काय गरज आहे का टाकीव चढायची वर? ती बांधून दिल्यात पपई सगळ्या पडल्यावर बिडल्यावर टाकीवून घसारल्यावर लागल्यावर. हा कसं अवघड आहे. काय म्हणती? काय नाही आता आवडतात काम जात राहणार काल होय आणि आज पिलूला आज राहणार जायची का? लावलं पाणी काठी लागन विराला मला राहणार जायची आज. बर आवरा आणि जर राहणार का आंघोळ केली तेल लावायचे. एक बादली लावा तुम्हाला तेल लावा. काय म्हणती? त्याला बोरं घेऊन ये. कुणाला विराला बोर हा बोर चारीची वे हा त्याचा एकदा नाद मिटते ना. मिठीच वे जा. किती मिनिटात येशील? 10 मिनिटं जा. चला विराजन मी आता चालत भोरीला. कुठं जायची पिलू? थांब मला येऊन दे ना विराजला. हा एवढं लागलंय तरी त्याला बोरच खायचे. चल तर चला इथं मस्तपैकी अशी बोर आहे आमची लय गोड आहे. मस्त इथून हळूच वरती जाऊ आपण. चला राहिले असते ना का बोरील बोर लय बोर येतला का विराज. बघा इथं मस्त अशा तळ्याच्या काठावर आमची बोर आहे. हो इथं हायत लका. कुठे आहेत रे बोर? ओके हक हक इथं मस्त अशा बोर आहेत. लय गोड आहे पिल्लू. कशी आहे? अयो लय यम्मी आहे बोर तर लय येत विराज. कोणीच नाही आलो. का दिसत का असे बोर येतं. चला आपण बोरं गोळा करू. बघा मस्त असे बोरं घेतले तर विराज पण घेतोय. विराजला काट्यात शिरू नको राजा. असं काट्यात बसले जाऊन. ते बोरं बघू विरा एवढंच आहे. आपल्या आईला बघ किती सापडलेत. चल मला बघ किती सापडले. चल तर आता आम्ही निघलो बोर येऊन. मला किती सापडलेत बघ. त्यापेक्षा जास्त मला बोरं सापडलेत विराज. विराज इथून हळूची. हा पडशील. मला ढकलू नको. पडले. थांब आता. थांब तिथंच उभा राहा. हळूहळू मग असाच पडला ना तू. चला फास्ट आता राहू दे. तर आमची काठी राहिली बोरी खाली. चला तर आमची काठी राहिली आता बोरी खाली. तर आम्ही आता चालू बोरं घेऊन. तर मी दाखवते तुम्हाला किती बोरं आणले ते. चल विराज पटापटा चल फास्ट चल. तर आम्ही बरेच बोरं आणले तर हड. चल विराज किती बोरं आणले बघू. तो जास्त आणले का मी आता? मला सुद्धा बोरं दे ना बाया. 2 बोरं माझ्या लगेच घेतले तर सगळं तुलाच असावं का? मला नको का एखादं? दिलं मला एक विराजनी. बाजाले खातो सगळ्या आता. चला मी पण 2-4 बोरं घेतो विराज. लय नाही घेत. 2-3 घेतो ना. 2-3च घेतो. बरं दर दादर काय आणू दादा? बदर नाही घेतले. दर टाकले मी आज खुर मानू ना. पोरग खाऊन दे ना बापाला बोर. तुला खुर्मा देतो ना दीपा. तू आणलेत ना बोर. मग मला नको का बोर? मला नको बोर.
मग अजून 2 दी टप टप कर मी खुर्मा आणतो. विराजला काय होतं माहिती का, विराजला काय होतं माहिती, खुर्मा लय आवडतो. मी संध्याकाळी आज त्याला खुर्मा घेऊन येतो, पण मला त्याने बोरं दिले तरच आणि खुर्मा, खुर्मा आणणार नाही. दी बोर अजून किती बोर आणले मला 2 दे ना. लय वैताग दिलाय म्हणतोय. दिना का पटकन. पप्पा तुम्ही बिना लय लेकराच्या नादी लागता, कशाला लागतं तुम्हाला? खाऊन द्या ना त्याला. चिकट दिलंय, चिकट. हे जाऊ दे पण मी. हा जा. टाटा बाय बाय. बाय बाय. मी चाललो होतो ड्युटीला, तर आवरलंय सगळं सकाळ सकाळ, चाललो ड्युटीला. हा बसा सेठ. तर काय झालंय, सकाळी गेलो हॉस्टेलला, पुन्हा आलो माघारी. सकाळी गेलो ना आता 4 वाजता घरी आलो. तर का आलो तर विराजचं पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असं लागलं होतं, म्हणजे आजच सकाळी लागलेलं आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं म्हणजे बस विराज. तर बघू डोक्याला कुठं लागलं होतं, तर ते सगळं सुजलंय, तर त्याच्यामुळे त्याला न्यायचं आता दवाखान्यात. सुजलंय ना दादा, इकून बी थोडं सुजलंय, तर एखादं इंजेक्शन आणि गोळ्या घेऊन येऊ आपण. हा दीपा जाऊ का दवाखान्यात आम्ही? तू रानात काम करीत होती. बरं, तर काय केलं, आत्ताच रिक्षा आलता इथं, तर रिक्षात कांदे बी भरून दिले काही आल्या सर. आणि दीपाली पुन्हा कांदे काटायला रानात चालली. 4 वाजल्यात, 5 वाजेपर्यंत काटेऊन लवकर या माघारी. हा तर विराज आपण जाऊ, आम्ही चाललो आता कड्याला दवाखान्यात. काय करते, घास घेऊन येते की आता? बरं घास घेऊन ये आणि उरकून लवकर या, मग दुकान उघडायला. हा बघा, तर आता हे चालले तर कडायला, कारण विराजला सकाळी लागलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणलं त्याला एकदा दवाखान्यातून जाऊन आणावं. हा 4 तर समजा वाजल्यात, 5-6 वाजता आम्हाला 2 तास जाऊन येऊन दवाखान्यात नंबर. बरे जपून जा. अंधार पडायच्या अगोदर येतो, त्याला येताना खुर्मा मी आणतो. हा 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 जा बाय बाय, जा तुम्ही रानात. विराज दिसतंय तुला, आज दूध खाली दिसतंय, तू दाखव तुझ्याकडे. तू बघ ना, काहीच नाही आता, तू लागलं बी ना, दूध दिसेल सगळा. बस ना, बस बस बस. हा थांब 5 मिनिट फक्त, एकच मिनिट फक्त आता, एकच मिनिट फक्त. सगळं झालं का, तू बघ आता. आता बघ बरं, तू एकदा बघून घे काय केलंय, बघून घे बरं. तुला दिसतंय का असं झोपून? मग वर दिसतं उलट असं 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 का करीन, असं झोप. दिसतंय का तुला? बघ बरं. कुठे दिसला का तुला? कुठे भाऊ तुझा? दिसतो का तुला भाऊ? दिसला का? बघतो दिसतोय का तुला? गेलं भाऊ जातं इथं दाखला ना. किती क्लिअर झाले, आपण दोघं आहेत ना आता, बरोबर झालं ना? नाही आता आता सगळं जायचं ना घरी. 5 मिनिट आता ते आपण काय करू, त्यांच्याकडे गाडी आहे का बघू, आपल्याला एखादी गाडी न्यायला. बघ तर बघ झाले किती लागले तुला, बघ बरं. आता हाय का विचारून त्यांच्या दुकानात पलीकडे, तू गाडी आहे का, बस ना खाली. नाही तर मग आपण काय करू, जाताना खायला घेऊन जाऊ. हा खुर्मा असं 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 बस जायचं नाही, असं बसायचं बघायचं. विराजला आत्ताच आम्ही दवाखान्यातून आणलंय, आणि बेळ बी आणली विराजला. कोणाला आणली बेळ? अयो दीदी तू बेळ खातीत काय? पाणी नाही, विराजला आणली बेळ. विराज पट्टी केली ना, विराजला पट्टी केली. आता एकदम क्लिअर झालंय, सूज बी वसारली, आणि औषध द्यायचे संध्याकाळी आता. आणि बेळ आणली स्पेशल विराजला. तर आता सध्याला संध्याकाळच्या आत्ता 6:30 वाजल्या. कोण आलंय तर हे तर बरं जाऊ दे, तुम्हाला देतो मी आजवर नंतर बोलतो. लाजत लय माणसं. बघता बरंचसं गिरायक आले, एक खाट्या दाईक जण आली, त्याच्यामुळं तर तोवर पार अंधार पडला. व्हिडिओ काढायला घेतला ना हातात, 10-15 मिनटं गिरायकातच जाते. काय होतं, प्रत्येक गिरायकाला दाखवू शकत नाहीत आपण. मॅडम दीपाली मॅडम काय चाललंय? दळण. बरं आनंदी आनंदी. बघता पार 6:30 वाजल्या, पूर्ण एकदम अंधार पडला. आणि पाण्याचं बघू, चालू झाली तर बघू. दीपा तू दळण ठेवायला चालली का? बरं दळण ठेवून ये, आणि एवढे करडं काय कर, डालून टाक, मोकळे फिरत येत. सकाळ काय म्हणता? काय होतं, तुम्हाला बी पळायची बारी येते ना, आम्हाला पळायची बारी येते. संध्याकाळी 6:30 वाजल्यात, आणि संध्याकाळचं काय झालंय, सूर्य तर मावळा म्हणजे पूर्ण अंधारच पडलाय. आणि घरी पाणी भरायचं, मोटर चालू करायची.
तर बघा संध्याकाळचं वातावरण. आता मोटर चालू करून घरचं पाणी भरून घ्यायचं आणि सगळीकडे बघायला गेलं तर सगळा अंधार किर्र झाला आहे सगळीकडं. आणि इथं आपल्या दुकानाला आता गिऱ्हाईक येते संध्याकाळी चांगलं. तर चला, गिऱ्हाईक काय आपण दाखवत नाही, सगळ्यांना दाखवू शकत नाहीत. तर चंद्र पण उगलाय आणि इकडं बघा, इकडं सूर्यमावळा कसा एकदम प्रकाश वाटतोय. चला मोटर चालू करायची आता, म्हणजे पाणी संध्याकाळचं भरून घ्यावं लागतं. तर अंधाराचं काय दिसणार बी नाही आता.